नमस्कार. माग आहे ना माणूस. काय झालं नक्की? नाही ते माऊली शेठ सांगते, मी जास्त वेळ नव्हतो. माऊली शेठ बोलतो ना. आलेत का माऊली शेठ? मग कोणाची चर्चा सुरू होती? ते तालुका प्रमुख बोलतील, मला अधिकार नाही ना त्याचा. ते बरं बोलतील. मी आपला उमेदवार आहे, मला प्रचार चालू आहे. मग मध्ये थोडा वेळ आलतो, आता माऊली शेठ बोलते. मग तुमचं कोणत्या पक्षाकडून फिक्स झालं? ते माऊली शेठच सांगतील ना. माऊली शेठ सांगतील. हो मग धनुष्यबाण हाती घेतलाय तुम्ही? आहे का तुम्ही? आमची आता माशालीची मीटिंग चालू होती आणि माऊली शेठ आमचे तालुका प्रमुख आहे, ते बोलतील. धन्यवाद धन्यवाद जाऊ दे. नाही काय नाही. काय झालं मग? आज झाली होती? चाललंय आता तालुका प्रमुख सांगतील ना तुम्हाला खाली आले होते काय ते. अच्छा. काय तुमचे चेहरे बऱ्याच जणांचे असे काय एवढे प्रफुल्लित वाटत नाही? हां, फ्रेश आहे. किती वाजता मीटिंग चालू झाली होती? मीटिंग 12-12:30 वाजता झाली. 12:30 वाजता चालू झाली आणि अजूनही मीटिंग चालूच आहे. 5:30 वाजले. चालायचं आता अच्छा साधक बाधक चर्चा चालू मग आहे. कोण कोण होतं मीटिंगला? सगळे पदाधिकारी होते, उपतालुका प्रमुख होते सगळे. आणि धनुष्यबाणाचे? नाही धनुष्यबाणाचा काय संबंध आला इथं? धनुष्यबाणाचं इथं कोणच नव्हतं. कोणीच नव्हतं. शरद सोनवणे पण इथं होते, कळलं आम्हाला. मीटिंग संपल्यानंतर शरददादा भेटायला आले होते कार्यकर्त्याला एका. हां. झाली चर्चा त्यांच्यावर. बरं. काय झाली चर्चा मग? असेच कसं जायचं, काय करायचं पुढं, हां. तुमचे कोण उमेदवार आहेत, त्यांचे कोण उमेदवार, एवढंच झालं. बाकी काय बरं. मग काय ठरलं? काय ठरणार आता? आमच्यात बसून ठरवू आम्ही. उपतालुका प्रमुख सगळे आहेत, तालुका प्रमुख आहेत, ते सगळे बसून ठरवू आम्ही मग काय. युती करायची का नाही, काय चर्चा आहे? आता आमचे कार्यकर्ते सगळे ठरवतील, तेच होईल ना. आता तालुका प्रमुख ठरवतील युती करायची की नाही करायची. आम्ही आमच्या बाजू मांडल्या तिथं. नमस्कार. काय घडलं आतमध्ये? काय नाही, पक्षाची बैठक होती. पैशाच्या बैठकीसाठी सगळे जमले होते. बरं. काय साठी? काय पुढची रणनीती कशी आखायची, काय आखायची, त्या दृष्टीने झाली, चर्चा झाली. मग काय ठरलं? काय नाही, सगळ्यांनी आढावा दिलाय. तालुका प्रमुख आज उद्या बसून निर्णय घेतील. अजून 2 दिवस लागतील? हो 2 दिवसात निर्णय होऊन जाईल. फायनल. मग काय झालं इथं? विकी पारखे निघून गेले रुसून, असं कळलं. नाही, त्यांना फोन आला आणि त्या फोन संदर्भात ते बाहेर गेले. अजून बरं, तसं काय हे नाही झालं. ठीक आहे. आलेत तालुका प्रमुख आलेत. नमस्कार माऊली शेठ. नमस्कार. काय झालं नक्की मीटिंगचं? काय झालं नंतर बोलू आपण. बोला ना. नाही काय झालं? शरद सोनवणे आणि तुमच्या म्हणजे काहीच नाही याच्यात एका याच्यावरून हे झाले, चर्चा आहे बाहेर. काहीच नाही, फक्त चर्चा चालू आहे. चर्चा चालू आहे नंतर नाही बाहेर अशी चर्चा आहे का जे आहे गुलाब पार्के बाहेर चर्चा करणार आहे. चर्चा करत राहतात, काही झालेलं नाही. ठरलं का तुम्हाला कळेल. 1-2 दिवस आहे. अजून 2 दिवस लागतील. संदीपजी, हां. मग युती होईल का? सांगता येत नाही. झाली का तुम्हाला सांगू, नाही झाली तरी तुम्हाला सांगू. मग समजा युती झाली नाही तर 8ही मतदारसंघात तुमचे उमेदवार तयार आहेत? तुम्हाला सगळं सांगू. राहू द्या आता, चला. ठीक आहे. धन्यवाद. चहा घेतला तुम्ही? नाही चहा नाही, राहू दे. चहा. आमच्यात लढत अशी झाली पाहिजे, उत्तडे साहेब विरुद्ध वाणी साहेब. हे 2 उमेदवार टाकले पाहिजे ना. मग बघा घरी तालुक्यात लढत करत. नाही पण आता हे लोकांना कळलं पाहिजे ना. असंच लढतीची तालुक्याला असते. हो तुम्ही चहा घ्या. नाही चहा घेऊ. मग काय झालं नक्की? मग ते काय झालं? काय दिवस गेले अजून डिलिव्हरी बाहेर. शरद सोनवणे काय म्हणाले? शरद सोनवणे काय म्हणाले? म्हणजे त्यांचं नाही म्हणत, पण आता 5वा महिना आहे, अजून 4 महिने राहिले. कशाला? काय सांगतो? बरं. तर हे पहा, आजच अशी इन्फॉर्मेशन कळाली की या ठिकाणी 12:30 वाजल्यापासून हॉटेल सचिन या ठिकाणी सभा म्हणजे मीटिंग सुरू होती आणि मशालीचे सुरेश बोरजे आहे जिल्हा प्रमुख, ते देखील या ठिकाणी आले होते. आणि याच्यामध्ये जो बोरी खोडद जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मशालीला उमेदवारी द्यायची, त्याच्यामध्ये माऊली खंडागळे यांच्या पत्नीला लढवणार असं ठरलं होतं. तसेच जो आळे पिंपळवंडी जो गट आहे त्याच्यामध्ये मंगेश काकडे यांना धनुष्यबाणामध्ये पाठवून त्यांना तिकडे उमेदवारी द्यायची असं ठरलं. परंतु जो कुसूर सावरगाव जो गट आहे तो संतोष चव्हाण यांना तिथं उमेदवारी द्यायची धनुष्यबाणावर असा प्रस्ताव होता. परंतु त्या ठिकाणी जे गुलाब पारखे आहेत स्टँडिंगचे ZP सदस्य त्यांनी विरोध केला. आम्ही स्टँडिंगचा आहे आणि आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये हा जो आमचा मतदारसंघ आहे तो धनुष्यबाणासाठी सोडणार नाही असा पवित्रा घेतला. आणि त्याच्यामुळं अनेक वेळी वादही झाला. असं कळलं का या ठिकाणी शरद सोनवणे आमदार हे देखील 2-3 तास इथं होते आणि त्यांच्यामध्ये आणि गुलाब पारखे यांचे चिरंजीव आहे विक्की पारखे यांच्यामध्ये जरा तू मे झालंय असं काही इन्फॉर्मेशन कळाली. आणि हे सगळं झाल्याच्यानंतर त्यांनी हे हॉटेल सोडलं गुलाब पारखे आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी, आणि त्यांनी इथून सभात्याग केलेला आहे. तर आपण पाहतोय का काल दिवसभर माऊली खंडागळे आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी बसलेले होते
त्यांची एक बाईट पण आलेली आहे, त्याच्यामध्ये थोडेसे ते चिडचिड करताना आढळून आले. परंतु आज देखील सकाळपासून ही जो युती करायची काय करायचं त्याचा हा तिढा अजूनही संपलेला नाही ना, अजून म्हणतात आज उद्या कळू. याला सगळं कारणीभूत जे गुलाब पारखे आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय आणि त्यांना वरून जे शिवसेनेचे नेते आहेत मशाल बबन थोरात यांनी देखील सांगितलंय का कोणत्याही परिस्थितीत ही जागा धनुष्यबाणाला सुटणार नाही, तिथून गुलाब पारखे हेच निवडणूक लढवणार. त्यामुळं आता युती होते की काय की नाही होत हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरेल. आणि जर नाही झाली तर त्याचा आपसूक फायदा दुसऱ्या जे काय राष्ट्रवादी, आता मला तर कळलं का मडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची बैठक आहे. माजी आमदार बेनके आहेत किंवा जे तालुकाध्यक्ष तुषार थोरात आहे तुतारीचे त्यांची मिटिंग सुरू आहे आणि जवळपास ती म्हणजे समाधानकारकपणे ते युती होत आहे असं दिसतंय. तर जर ही तशी युती झाली नाही तर विभागणीचा फटका शिवसेनेला बसू शकतो. पाहत राहा जुन्नर टाइम्स, नारायणगाव.